की दुःखाची वजाबाकी करायचं शिकलं पाहिजे. तुम्हाला दुःख झालंय ना महिला मंडळ, तुम्हाला दुःख झालंय ना, किती दुःख झालंय, बस तुम्ही आत्महत्या करायची ठरवली. रेल्वे खाली गेलात, रेल्वे येणार आहे, रुळावर झोपलाय, पण फक्त एकदा आमच्या वनवासातली सीतामाई आठवा, तुम्ही आत्महत्या नाही करणार. तुम्ही रामकथा ऐकताय ना, ऐका माहिती म्हणून. सीतामाईचं नाजूकतेचं कोमलतेचं वर्णन असं केलंय रामायणामध्ये. काही रामायणामध्ये असं सांगितलं जातं, जी प्लास्टरला आपण वाळू चाळतो, घराच्या प्लास्टरला जी वाळू चाळतो ती मऊ असते. मऊ असते का नाही? सीतामाईचे पाय एवढे कोमल होते, ते पाय जर त्या चाळलेल्या वाळूवर पडले तरी सुद्धा सीतामाईच्या पायातून रक्त येत होतं. ती सीतामाई 14 वर्ष दगड उशाला घेऊन झोपली. मावशी, तिनं का आत्महत्याचा प्रयत्न केला नाही? तिनं का महाराज आईला तक्रार केली नाही? तिनं का बापाला तक्रार केली नाही? आपल्याला थोडा त्रास झाला का तुम्ही म्हणता मी माझ्या भावाला बोलवून घेते, तुझ्या भावाची उतरली का अजून? दरिद्री. आपल्याला थोडा सासुरवाद झाला का आपण म्हणतो माझ्या बापाला बोलावून घेते. एक वाक्य लक्षात ठेवा बारकाईनं, तुम्हाला किती मोठं दुःख होऊ द्या, जाऊ द्या, या गोष्टी नका आठवू. राजा हरिश्चंद्राची राणी होती तारा. राजा हरिश्चंद्राची राणी होती तारा. पण ऐका, स्वप्नात राज्य दान दिलं होतं विश्वामित्राला. स्वप्नात राज्य, स्वप्नी समग्र राज्य दिलंय. स्वप्नात राज्य दिलं आणि जागृती ते खरं करून दाखवलं. काका, राजा हरिश्चंद्रानं राज्य दिलं आणि मग विश्वामित्र आले. मग विश्वामित्र म्हणले राजाला, राजा मी तुझ्याकडे मागायला आलोय. राजा हरिश्चंद्र तिजोरीत गेला. आता राज्य जर दान केलंय तर तिजोरी कुणाची झाली? लवकर लवकर बोला, कुणाची? विश्वामित्राची. विश्वामित्रानं सांगितलं, थांब राजा, कुठे चाललाय? तिजोरीत चाललोय, तिजोरीतून तुम्हाला दान करतो. विश्वामित्रानं सांगितलं, राजा अरे राज्य मला दान केलंय, आता परत त्याच राज्यातल्या तिजोरीतलं मला दान करतोय, माझे मज देशी काय समजवणी? अरे माझंच आहे आणि मलाच देतोय, जमणार नाही. राजा हरिश्चंद्रानं सांगितलं काय हरकत नाही, पण आम्ही वचनाला जागणारा राजा आहे, मी 100% देईल तुम्हाला. राजा हरिश्चंद्रानं स्वतःची बायको घेतली, 5 वर्षाचा रोहिदास घेतला. काका, महिला मंडळ लक्षपूर्वक आहे का? अख्खं कीर्तन नाही समजलं तरी चालेल, पण एवढं लक्षपूर्वक आहे का? राजा हरिश्चंद्रानं स्वतःची बायको घेतली तारा राणी, 5 वर्षाच्या रोहिदासाला घेतलं आणि काशीच्या बाजारामध्ये विक्रीला उभा राहिला. काशीच्या बाजारात विक्रीला उभा आहे, माणसं बाजारात विक्रीला उभा आहेत. याला पुरावा आहे महाराज. राजा हरिश्चंद्राच्या डोक्याला गवताची पिंडी आहे, तारा राणीच्या डोक्याला गवताची पिंडी आहे, 5 वर्षाच्या रोहिदासाच्या डोक्याला गवताची पिंडी आहे. बाजार भरला, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गिरायक आली महाराज. एक गिरायक आलं, ती म्हणजे काशीमधली वेश्या. ती वेश्या आली आणि वेश्यानं, याचा आवाज आहे थोडा, त्या वेश्यानं महाराज मोल विचारलं राजा हरिश्चंद्राला. तारा राणी ही रूपवान देखणी सुंदर होती, विचारलं मोल काय? महाराज तारा राणीचं मोल राजा हरिश्चंद्रानं घेतलं आणि माहिती म्हणून पुरुष मंडळी स्वतःची बायको वेश्येच्या ताब्यात दिली. वेश्येचा हात धरला तारा राणीनं आणि वेश्या निघाली. 5 वर्षाचा रोहिदास आईकडे बघत होता. महाराज सगळा बाजार बघत होता की ही वेश्येला विकलं हिला. तेवढ्यामध्ये त्याच बाजारामध्ये कौशिक ब्राह्मणाचं आगमन. कौशिक ब्राह्मणानं लांबूनच पाहिलं, इथं राजा हरिश्चंद्राची राणी तारा दिसते, ही एका वेश्येबरोबर चालली, कुठे चालली? म्हणून कौशिक ब्राह्मणानं लांबूनच आवाज दिला, ए पुरी जरा थांब. तारा राणीनं पाठीमागं बघितलं. कौशिक ब्राह्मणानं सांगितलं, तू राजा हरिश्चंद्राची राणी तारा आहेस ना? हो महाराज. कुठे चाललीस, तुला माहिती आहे का? अगं ती वेश्या आहे आणि तुझ्या सुंदरतेच्या जोरावरती तुझ्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणार आहे. तारा राणीचं अंतकरण गहिवरून आलं, डोळे भरून आली, पायाखालची माती सरकल्यासारखी झाली आणि तारा राणीनं वेश्येच्या हाताला झटका मारला. तशी कौशिक ब्राह्मणाकडे धाव घेतली आणि कौशिक ब्राह्मणाचा गळा धरला. जशी लग्न मंडपामध्ये महाराज मुलगी बापाचा गळा धरून रडते, त्या पद्धतीनं तारा राणी कौशिक ब्राह्मणाचा गळा धरून रडू लागली. महाराज वाचवा मला याच्यातून, बाप जन्मात हे करण्याची वेळ आली नाही आणि आज हे करण्याची वेळ आली, मला वाचवा याच्यातून. बाजार रडत होता.
बाजारातली लोक कौशिक ब्राह्मणाला म्हणत होती, महाराज काही करा पण हिला वाचवा. शेवटी कौशिक ब्राह्मणानं तारा राणीला सांगितलं, घाबरू नकोस, माझ्या आश्रमात तुला घेतोय मी. वेशेचं मोल पाठीमागा दिलं आणि सांगितलं, माझ्या आश्रमात तुला पोळ्या लाटण्याचं काम आहे, माझ्या आश्रमात अतिथी येतात, तर आजपासून तू माझी धर्मकन्या आणि मी तुझा धर्मपिता आहे. त्या तारा राणीला कौशिक ब्राह्मणानं विकत घेतलं आणि कौशिक ब्राह्मण ज्यावेळेस तारा राणीला घेऊन निघाले महिला मंडळ, हा सर्व पराक्रम, हा सर्व महाराज, ही गोष्ट 5 वर्षाच्या चिमुकल्या रोहिदासानं पाहिली आणि रोहिदासानं बापाच्या हाताला झटका मारणार तेवढ्यात राजा हरिश्चंद्रानं महाराज रोहिदासाचा हात घट्ट धरला. कुठं चालला रोहिदासा? आई चालली बाबा, बाबा आई चालली बाबा, बाबा आई चालली माझी. राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, विकलंय तिला. विकलं बाबा? विकलं म्हणजे? राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, आपण बाजारात विक्रीला उभे आहोत, तुझ्या आईला गिराईक लागलाय, तुलाही गिराईक लागेल, मलाही गिराईक लागेल. विकलंय तिला. 5 वर्षाच्या चिमुकल्या रोहिदासानं बापाला विचारलं, बाबा माझ्या आईला विकलं म्हणतात, माझी आई मला परत कधी भेटेल? राजा हरिश्चंद्रानं सांगितलं, परत भेटल का नाही याची शाश्वती नाही बाळा. महिला मंडळ, वय वर्ष 5 आहे. 5 वर्षाचं चिमुकलं पोरग महाराज हात जोडतंय बापा पुढं आणि बापाला म्हणतं, बाबा ओ बाबा, अहो माझी आई जर मला परत भेटत नसेल ना, मी नाही जात माझ्या आई बरोबर. बाबा बाबा आईची शपथ आहे, मी नाही जात आई बरोबर. पण तुम्ही म्हणताय ना माझी आई मला परत भेटणार नाही बाबा, तर एकदा मला त्या माझ्या आईच्या पाया पडू द्या बाबा. एवढं बाजारातल्या लोकांनी ऐकलं. बाजार गईवरून आला आणि बाजारातल्या लोकांनी परत कौशिक ब्राह्मणा पुढे हात जोडले आणि बाजार कौशिक ब्राह्मणाला सांगतोय, बाबा का माय लेकराची ताटातूट करताय? 5 वर्षाचं लेकरू आहे रोहिदास, जसं आईला विकत घेतलंय तसं लेकराला विकत घ्या. 5 वर्षाच्या रोहिदासाला सुद्धा कौशिक ब्राह्मणानं विकत घेतलं. सांगितलं, तुला फुलं तोडण्याचं काम आहे. बरेच दिवस गेली. इकडं राजा हरिश्चंद्राला डोम गिराईक लागलं, स्मशान राखण करण्याचं गिराईक लागलं. राजा आहे महिला मंडळ, स्मशानात राखण करतोय. राणी आहे, कौशिक ब्राह्मणाच्या इथं पोळ्या लाटण्याचं काम करते आणि पोरांनो राजा राणीचा मुलगा आहे पण फुलं तोडण्याचं काम करतोय. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, रोहिदास आपल्या मित्रांसमवेत बागेत खेळत खेळत आला. खेळता खेळता अंधार पडला. अचानक रोहिदासाचा अनावधानाने पाय एका सर्पावर पडला. सर्प चवताळला आणि रोहिदासाला सर्पानं दंश केला. रोहिदासाला साप चावला. साप चावला. रोहिदासानं पाहिला, आता मी जगत नाही. रोहिदासानं आपल्या मित्रांना आवाज दिला, मित्रा हो, मित्रा हो, अरे कुणीतरी धावा द्या, मला सर्प दंश झाला, मी मरतोय आता. आणि हे बघा, कुणीतरी माझ्या आईला जाऊन निरोप पोहोच करा की तुमचा 5 वर्षाचा रुईचा सर्पदंशानं मरण पावलाय म्हणावा. आणि हे बघा मित्रांनो, ती रडेल, ती आक्रोश व्यक्त करेल, पण माझ्या वतीनं तिचं सांत्वन करा, कारण मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. एवढं रोहिदासानं म्हटलं. रोहिदासानं प्राण सोडला. मित्रांच्या कानावर पडलेले शब्द, मित्र धावत गेले. मित्रांच्या तोंडातून एकच शब्द फुटत होता, आई साहेब, आई साहेब, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशानं मरण पावलाय. तारा राणी पोळ्या लाटण्याचं काम करत होती काका. पोळ्या लाटता लाटता तारा राणीनं ते पिठानं भरलेले हात तसेच आपल्या लुगड्याला पुसावे आणि धावत निघाली. रोहिदासा, 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 माझ्या बाळा, रोहिदासा. तोंडातून एकच शब्द येत होता. रोहिदासाला आवाज देता देता तारा राणीला कशाची तरी ठेच लागली. म्हणून खाली पाहायला गेली पुरुष मंडळी, तर दगडाची ठेच नव्हती, स्वतःच्या 5 वर्षाच्या रोहिदासाचं प्रेत पडलेलं होतं. 5 वर्षाच्या रोहिदासाचं प्रेत बघितलं.
आणि तारा राणीनं महाराज टाव फोडला. 5 वर्षाचं लेकरू गेलंय, आई रडायला लागली. त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला उचललं महिला मंडळ. माहिती म्हणून ऐका, माहिती म्हणून ऐका. स्वतःचा मुलगा, स्वतःच्या मुलाचं प्रेत कापडात गुंडाळायचंय, तर माझ्या तारा राणीकड नवं कापड सुद्धा नव्हतं. तारा राणीनं अंगावरचं अर्ध लुगडं फाटलं पोराला गुंडाळण्याकरता. स्वतःचा मुलगा गुंडाळायचाय, राजाची राणी आहे, पण अंगावरचं अर्ध लुगडं फाटलं तारा राणीनं. स्मशानात गेली, रडत होती रोहिदासा. अरे तुला नोकर चाकर अंगा खांद्यावर खेळवत होती बाळा, काय प्रारब्ध बदललं आपलं, काय अवस्था आली बाबा. काय उत्तर देईल मी तुझ्या बापाला? तुझ्या बापानं विचारलं मला रोहिदास कुठे, तर काय उत्तर देईल. स्मशानात गेली. असं म्हणतात की त्या स्मशानात लाकडं सुद्धा नव्हती स्वतःच्या मुलाचं प्रेत जाळण्याकरता. तर तारा राणीनं जी प्रेत जळून गेली, जी उरलेली लाकडं आहेत ती लाकडं गोळा केली. 5 वर्षाच्या रोहिदासाला त्या लाकडावर ठेवलं आणि लाकडावर ठेवलं. आता अग्नी द्यायचाय स्वतःच्या मुलाला. त्याच वेळेला अचानक भयानक आकृती, केस वाढलेले, खांद्यावर घोंगडी आहे, झप 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 चालत येताना दिसली. लांबूनच आरडत आला, रुक जाओ, थांबा, कोण आहे, कोण आहे तिकडं. तारा राणी एका जागेवर शांत झाली. तारा राणी आता सांगणार होती महिला मंडळ का मी राजा हरिश्चंद्राची राणी तारा आहे, पण असं तारा राणी सांगणार. त्याच वेळेला वीज चमकावी आणि विजाच्या चमकेच्या प्रकाशात समोरच्या माणसानं तारा राणीला पाहिलं आणि तारा राणीनं समोरच्या माणसाला पाहिलं. तो समोरचा माणूस दुसरा कोणी नव्हता मावशी. तर समोरचा माणूस कोण होता? बोला बोला, कोण होता? राजा हरिश्चंद्र होता. राजा हरिश्चंद्राला पाहिलं आणि तारा राणी धावायला लागली. पतिदेव, पतिदेव सुद्धा म्हणू नकोस मला, मी अमंगल वेशवाला स्मशानाची राखण करतोय. जर माझ्या अंगाला स्पर्श करशील तर तुला स्नान करावं लागेल. तिथेच थांब. कुणाचं प्रेत आणलाय जाळण्याकरता? कुणाचा मुर्दा आणलाय जाळण्याकरता? तारा राणीनं प्रेत मुर्दा हे शब्द ऐकले आणि तारा राणी हात जोडते नवऱ्याला. पतिदेव, 5 वर्षाचा रोहिदास आहे आपला, नाही कुणाचं प्रेत, नाही कुणाचा मुर्दा. ज्याला जन्म दिलाय तो मुलगा आहे आपला, मुलगा आहे, मुलगा मरण पावलाय. राजा हरिश्चंद्र 5 मिनिटं स्तब्ध झाला आणि राजा हरिश्चंद्र तारा राणीला सांगतोय, तारे, या स्मशानात मी राखणदार आहे. ज्या दिवशी या स्मशानात प्रेत जळतं त्या दिवशी हा राजा हरिश्चंद्र जेवतो. 1.25 शेर खिचडी द्यावी लागते, 1.25 मीटर कापड द्यावं लागतं. 1.25 मीटर कापड माझ्या मालकाला जाणार आणि 1.25 शेर खिचडी मी खाणार. पण हे बघ तारे, तू म्हणते ना माझा मुलगा आहे, तू म्हणते ना 5 वर्षाच्या रोहिदासाचं प्रेत आहे, तर माझा मुलगा जर जाळायचा असेल तर माझा मुलगा जाळण्याकरता आज हा राजा उपवासी राहील. पण मुलगा जाळायचा असेल तर 1.25 मीटर कापड द्यावंच लागेल. जरा निवांत विचार करा. अहो, अर्ध लुगडं अंगावरचं फाडलंय, कुडून देणार आहे तारा राणी 1.25 मीटर कापड? काही कथित असं सांगितलंय, काही प्रसंगात असं सांगितलंय. तेच महाराज रोहिदासाचं प्रेत काहींनी उडीत नेलं, त्याची आतडी ओढून काढली, ती आतडी तारा राणीच्या गळ्यात अटकवली आणि सांगितलं, अरे वेळ लागला या तारेला, स्वतःचा मुलगा इनाच मारलाय आणि मुलाचे आतडे गळ्यात घालून फिरते. का माझ्या तारा राणीनं आत्महत्या केली नाही? मला का माझ्या तारा राणीनं गळफास लावून घेतला नाही? का माझ्या तारा राणीनं दुःख कुणाबरोबर व्यक्त केलं नाही? माझी विनंती आहे तुम्हाला, एवढे 5-10 मिनिटं घेतले तुमचे, एक गोष्ट सांगायची फक्त तुम्हाला. तुमच्या आयुष्यात किती मोठं दुःख येऊ द्या, आणि दुःख कुणाला सांगताय तुम्ही? कुणाला सांगताय दुःख? दुःख सांगायचं असेल तर देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवनी वारिल भूक, देवनी वारिल भूक, जाऊ देवाचे या
बेस जाऊ देवाचे या गावा जाऊ देवाचे या गावा देवनी वारील भूक देवनी वारील भूक जाऊ देवाचे या गावा जाऊ देवाचे या गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवाची या गावा जाऊ देवाची या गावा 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 मला सांगायचंय दुःख सांगायचंच असेल तर माझ्या भगवंताला सांगा, इतरत्र कोणाला सांगू बसू नका.